नुसते भाषणं करून नुसत्या उपरोधिक टीका करून याला त्याला हिणवणे, देशाच्या पंतप्रधानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका करणे आणि असं न करता उद्धव ठाकरेंनी आपलं घर सांभाळलं पाहिजे. त्यांचे चांगले चांगले शिलेदार त्यांना सोडून चालले. त्यांनी आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आणि ज्यावेळी त्यांना फिरण्याची गरज होती, खरं जेव्हा चाहूल लागली होती की शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्य मंत्री होते, तेव्हा जर योग्य पद्धतीने खासदार आमदारांना भेटले असते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्यांचं काय कळ आहे ती ऐकून घेतली असती, एवढा मोठा स्फोटही झाला नसता. सर्वात महत्त्वाचा जर विचार केला, एक मुख्यमंत्री पदाकरता जे मॅन्डेटच्या बाहेर होतं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद मॅन्डेटच्या बाहेर होतं, एक मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता सर्वच विषयाची त्यांनी बर्बादी केली, विचारसरणीची बर्बादी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी त्यांनी खेळखंडोबा केला. महाराष्ट्राचं मॅन्डेट तोडलं, देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मॅन्डेट त्यांनी तोडलं आणि त्यामुळे आता हे परिणाम भोगावे लागतील. हे परिणाम आहे. आदित्य ठाकरेंना धक्का आहे का? वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे, सपोर्ट सिस्टीम होते त्यांची तिकडची वरळीची. सर्व मी यापूर्वीच सांगितलं आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे. आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे त्यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, आता आदित्य ठाकरे जायचे राहिले. आमदार किती होती आणि तांत्रिकदृष्ट्या कसं काय मोठा फरक आकडा पूर्ण करणं, अनेक लोक गेले आणि पक्ष तसाच राहिला. अशा अहंकारी भाषा वापरूनच उद्धव ठाकरेचा पक्ष हा लयास गेला आहे. अजूनही अहंकार सोडला पाहिजे. उद्धवजींनी त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे. हा अहंकारच त्यांना नडतोय. आमचा काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीचा हे जे काय ऑपरेशन चालू आहे किंवा हे पक्षाचं या पक्षातून त्या पक्षात चाललं आहे किंवा सचिन अहिर गेले किंवा यापूर्वी खासदार गेले, काय संबंध आमचा. एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, ते त्यांचा पक्ष वाढवतील. उद्धव ठाकरेचा पक्ष आहे, त्यांनी आपला पक्ष सांभाळायचा आहे. तिथे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पदाधिकाऱ्याशी कार्यकर्त्याची वाईट वागले, त्यांनी अशा पद्धतीने कार्यकर्त्याची अवहेलना केली की हे संजय देशमुखाचे लोक आहेत, यांना नका येऊ दे जवळ. त्यामुळं तुम्ही जवळला कार्यकर्त्याला लाथ मारून हकलताय. काय करतील कार्यकर्ते पदाधिकारी? तुम्हाला ते भेटायला आले होते, तुम्ही सांगितलं संजय देशमुखच्या जवळचे लोक आहेत, यांना घ्यायचं नाही, यांना स्टेजवर घ्यायचं नाही, यांना समोर बसू द्यायचं नाही. तुम्ही तो कार्यकर्ता आला तुम्हाला भेटायला, त्याला तुम्ही अवहेलना केली म्हणून ते सोडून चालले गेले. अजून किती हा अहंकार आहे. अजून किती आता उद्धव ठाकरेंचा जो काही त्यांच्या पक्षात चालू आहे फक्त अहंकारामुळे चालू आहे, सकाळच्या बोलबच्चनमुळे चालू आहे. काही काळजी नाही आहे. फक्त मीडियाची स्पेस घ्यायची, सकाळी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. कोणाला काही काळजी पडली नाही आहे पक्षाची. पक्ष कसा चालवा लागतो याच्याबद्दलची भूमिका शिल्लक राहिली नाही. विचारसरणीच विकल्या गेलेली आहे. त्यामुळे हे परिणाम आहे. हे तर एकनाथ शिंदेजींना माहिती. सर हिंदी में बताइए की सचिन हीच अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीशी युती तोडणे, हिंदुत्वाशी फारकत घेणे, काँग्रेसचा विचार स्वीकारणे आणि तुष्टीकरणाचा विचार स्वीकारणे, हेच खरं गमक आहे. यातनंच सारं झालं आहे. तुम्ही 2019 मध्ये जर मॅन्डेट पाळलं असतं आणि बाळासाहेबांचे विचार पाळले असते, केवळ एका छोट्या मुख्यमंत्री पदाकरता तुम्ही ते पद मिळण्याकरता एवढे आतुर झाले नसते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले असते, आदित्य त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले असते, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सरकार चाललं असतं. महानगरपालिका असती, एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ठिकाणी जवळपास उपमुख्यमंत्री करता आलं असतं, कुणालाही करता आलं असतं. एकनाथजी उपमुख्यमंत्री होऊ शकले असते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्या कुणालाच करू शकले नाही. तुम्ही पदावर बसून गेले, तुम्ही मुख्यमंत्री होऊन गेले आणि तुमच्या मुलाला तुम्ही मंत्री बनवून टाकलं.
ही कुठलं राजकारण आहे? ही कुठली लोकशाही आणि या ठिकाणी आहे? ही घराणेशाही आहे आणि घराणेशाही आतापर्यंत बर्बाद झाली आहे. जो घराणेशाही करेल तो बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.